माझ्या प्रिय बाळा, मी तुझी आई आहे. मला माहीत आहे तू किती दुःखात आहेस आणि ते सर्व दुःख आता मी संपवणार आहे. जर तुझा देवावर विश्वास असेल तरच तू हा संदेश पाहावे, अन्यथा नाही पाहिले तरीही चालेल. बाळा, मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर, सगळीकडे मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते, स्वामी चरणी मन सहज दृढ होते. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत रे. हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे आपल्या स्वामी आईशिवाय कोणीही नाही. सहमत असाल तर माझे देव, माझी स्वामी आई असे टाईप करून आपली संमती दर्शवा. बाळा, आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि माझ्यावरती निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याला परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. ज्यांनी तुम्हाला नावे ठेवली तेच तुमचे गोडवे गातील. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशीच आहे बाळा, विश्वास ठेव. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. अरे, किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. स्वामींच्या नामस्मरणात सदैव आपला जीवन व्यतीत करणे हेच आनंद आहे. सहमत असाल तर जिथे स्वामी तिथे आम्ही असे टाईप करा आणि हा संदेश 5 व्यक्तींना शेअर करा. पुण्यवंत व्हाल. अरे, भेटून तर सर्वजण आनंदी होतात. न भेटता नाती जपणं हेच खरे जीवन आहे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्त रूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बाप आहे या जनाचा. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते. तेव्हा तूच ठरव बाळा, तुला कोणत्या व्यक्तींच्या संगतीत राहायचं आहे. जाणले समर्था, तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थ यांचे नाव. सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा
आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी महाराजांचे नामस्मरण केले की मनाला शांती मिळते. स्वामी महाराजांचे संदेशही तसेच आपल्याला आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी उपयोगी ठरतात. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं आणि दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणालाही कळलं नसतं. माझ्या लेकरा, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईन. हाच तुला माझा आशीर्वाद आहे बाळा, कारण तू माझा प्रिय भक्त आहेस. बाळा, काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच. त्यामुळे माझं माझं कबाड ओझ असं करत तू बसू नकोस. आपलं कोण आणि परक कोण हे तू पहा आणि त्यानुसारच तू राहायला सुरुवात कर. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही, तसेच कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही बाळा. त्यामुळे तू पॉझिटिव्ह राहा आणि ती पॉझिटिव्हिटी तुला माझ्या ह्या अशा संदेशामार्फत मी तुला प्रदान करत असतो. त्यासाठी तू आत्ता लगेच ह्या पॉझिटिव्ह एनर्जेटिक चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. नियती कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखूनच आपल्याला फळ देत असतो. त्यामुळे तुम्ही नियत चांगली ठेवा. मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलवता धावून येईल बाळा. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. काळजी करू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे. कर्मावर विश्वास ठेव. संकटे किती आली तरी त्यातून तू बाहेर येशील, कारण माझा आशीर्वाद तुला कायम भेटणार आहे. श्री स्वामी समर्थ.